एक दिवस अचानक गायब झाली, नंतर सापडली थेट कवटी. एक हादरवून टाकणारी घटना. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर 1 मराठी यूट्यूब चॅनल. मंडळी, एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. विधवा वहिनीचे धीरासोबत अफेअर सुरू होते. अचानक एक दिवस ती गायब झाली. मुलाने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर जे काही समोर आलं ते ऐकून अनेकांचा थरकाप उडाला. नेमकं काय घडलं जाणून घेऊया. मंडळी, अवैध संबंधाच्या चक्रात एका विधवा महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. तिचे धीरासोबत अफेअर चालू होते. नंतर त्याच धीराने तिची हत्या केली आणि मृतदेह लपवला. आता 1 महिन्यानंतर तिचा सांगाडा सापडला आहे. त्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाची कथा समोर आली आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधील नेबुआ नौरंगिया पोलीस ठाण्याच्या एका गावातील हे प्रकरण आहे. अंगद प्रसाद नावाच्या व्यक्तीने 29 नोव्हेंबर रोजी आई सुनैना देवी गायब झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल दिली होती. त्याने सांगितले की माझी आई 45 वर्षाची आहे. 26 नोव्हेंबर पासून गायब आहे. कृपया तिला शोधा. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी DCRB अहवालासह CCTV कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यात महिलेचा मोबाईल नंबर आणि संशयित मोबाईल नंबरचा CDR काढला. त्याच्या तपासणीत असे दिसून आले की सुनैनाचा मोबाईल रामकोला येथील रहिवासी बसंत वापरत आहे. बसंत हा सुनैनाचा धीर होता. घटनेच्या दिवशी दोघांचे लोकेशन नौरंगियात दिसले आणि सुनैनाने शेवटची फोनवर बसंतशीच बोलले होते. पोलिसांनी बसंतशी संपर्क साधला तर तो म्हणाला की मी सुनैना नावाच्या कोणालाही ओळखत नाही. पण पोलिसांना त्याच्यावर संशय आला. संशयाच्या आधारावर शनिवारी बसंतला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले. सुरुवातीला बसंतने पोलिसांना गुमराह करण्याचा प्रयत्न केला, पण कठोर चौकशीनंतर तो खरं बोलला आणि म्हणाला मी सुनैनाची हत्या केली आहे. आरोपी बसंतने सांगितले की मी सुनैनाचा गळा दाबून 26 नोव्हेंबर रोजीच नौरंगियातील उसाच्या शेतात हत्या केली. पोलिसांनी त्याला सोबत घेऊन त्या उसाच्या शेतात नेले. तेथे शोध घेतल्यावर मानवी कवटी, एक छोटे हाड, साडी, चप्पल आणि स्त्रीचे केस सापडले. यानंतर फॉरेन्सिक टीमला माहिती देऊन उच्च अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. सुनैना देवी यांचा मुलगा अंगद याला सूचना देण्यात आली. त्याने घटनास्थळी येऊन आईची चप्पल आणि साडी ओळखली. त्यानंतर फॉरेन्सिक टीमने तेथून सर्व पुरावे गोळा केले. पोलिसांनी मानवी कवटी, छोटे हाड आणि इतर हाडांचे अवशेष पडरौना पोस्टमार्टम हाऊसला पोस्टमार्टमसाठी पाठवले. आरोपी बसंतला पोलिसांनी अटक केली आहे आणि तपास सुरू आहे. CO खड्डा वीरेंद्र सिंग यांनी सांगितले की आरोपीने चौकशी दरम्यान अवैध संबंधामुळे हत्या केल्याचे कबूल केले आहे. ASP सिद्धार्थ वर्मा यांनी सांगितले की विधवा महिलेची तिच्या धीराने अवैध संबंधामुळे गळा दाबून हत्या केली होती. आता आरोपी विरोधात कार्यवाही सुरू आहे. मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका सत्यकथेवर आधारित घटनेसोबत. तोपर्यंत सावध रहा, सुरक्षित रहा आणि हो, अशाच अपडेट्ससाठी क्राईम स्टोरी टेलर 1 या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.